नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेचा जबरदस्त प्रोमो मात्र आपल्याला दाखवण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये चक्क आपल्याला असं दाखवलं जात आहे की रेखा बेलसरे हीच वसुधा बेलसरे हिच्या खुनामध्ये सहभागी होती आणि तिच्या सगळ्या या कृत्यामागे हिचाच हात आहे. जेजेकडे ठोस पुरावा आहे असं मात्र आता प्रेक्षकांनो आपल्याला दाखवण्यात आले आणि हे ऐकून तारिणी आणि माधव बेलसरेंची मात्र पुरती झोपच उडाली आहे. तारिणी आता खूप शॉकिंग झालेली आहे की ज्या खून करणाऱ्या व्यक्तीला मी सतत बाहेर गुलाबमध्ये शोधत होते, दुसरीकडे शोधत होते आणि ती म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती ही रेखा बेलसरे म्हणजे तिची सावत्र आई. बाप रे बाप, तारिणीला मात्र खूप मोठा धक्का बसलाय मित्रांनो. आता मात्र जेजेला असा डाऊट का आलाय, जेजेला असं का वाटलं की रेखा बेलसरे या सगळ्यामध्ये सूत्रधार आहे. आता नेमकं काय दाखवले प्रेक्षकांनो की इकडे युवराजने त्याचं तोंड खरंच उघडलंय की युवराजची आता जेजेने जी काही मजा घेतली आहे, युवराजने नेमका हा काय प्रकारे सविस्तरपणे जे काही जेजेला सांगितलंय सगळं सत्य तिच्यासमोर उलगडलंय हेच आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र जेजेच्या हातातून कुठलाही गुन्हेगार वाचत नाहीये. युवराजला असे काही चापकाचे फटके मात्र दिलेत ना, पोपटासारखा खांडेकरांचा युवराज मात्र आता बोलायला लागलाय. गुलाबच बॉस आहे. आता मात्र जेजेने हे सगळं रेकॉर्ड केलंय, कारण जेजे विदाऊट पुराव्याशिवाय काहीही आता इकडे काम करत नाहीये. काही झालं तरी तिला पुराव्यासोबतच खांडेकरांच्या घरी रेड मारायची आहे. आता मात्र इकडे गुलाब बॉस आहे हे कळल्याच्या नंतर जे एकदा परत तिला आता जो काही आत्तापर्यंत अनुभव आहे त्या सगळ्या अनुभवाचा ती आता वापर करणार आहे प्रेक्षकांनो. कारण वसुधा बेलसरेचा खून ज्यांनी केला आहे म्हणजेच वसुताई, इकडे जेजेची वसुताई चांगलीच फ्रेंड होती आणि त्या खुनाचा शोध तीसुद्धा घ्यायला लागली आहे. आणि इकडे आपण काय पाहतोय, सगळ्या गुन्हेगारांची पडताळणी मात्र आता जे करणार आहे. ती आता शोध चालू करते तेव्हा मात्र गुलाबच्या अड्ड्यावर आता त्यांनी रेड टाकली आहे. आत्तापर्यंत गुलाब जिथे काम करत होता, जिकडून सगळा ड्रग्ज वगैरे सप्लाय करत होता, तिकडे मात्र प्रेक्षकांनो जे आणि तारिणीच्या टीमने इकडे मात्र रेड मारलेली असते. सगळा त्यांचा काळा चिठ्ठा बाहेर काढलेला असतो. जे समोर खूप मोठं रहस्य येतं. खरं तर तिला वाटतं की हे पुरावे जे आहेत, हे पावडर जे सापडलंय याच्यात गुलाबचा तर हात आहेच, गुलाबचे गुंड तर इथून पळाले, पण वसुताईच्या खुनामागे कुठं ना कुठे रेखाबाईचा हात आहे. हा एक मोठा पुरावा आता तिच्या हाताला लागलाय. ते म्हणजे कसं, आता तिचं नेक्स्ट मोमेंट काय असणार आहे हे तारिणीला ती अजिबात सांगत नाहीये. आता खूपच छोटा आपल्याकडे प्रूफ आहे, विशेष काही असं सापडलं नाही आहे असं ती म्हणते. पण खरंच प्रेक्षकांनो, रेखा बेलसरे काही काळापूर्वी जेव्हा आता तिची आई होती, तारिणीचा जन्मही झालेला नव्हता, तेव्हा गुलाबसोबत रेखा बेलसरेचं नक्कीच काहीतरी कनेक्शन होतं. कारण जेजेच्या हाताला काय लागले, बेलसरेच्या घरी ती आता रेड टाकायचा प्रयत्न करणारे. बेलसरेच्या घरी प्रेक्षकांनो तारिणीचे बाबा म्हणजेच माधव बेलसरेला आता ती विचारते की रेखा बेलसरे कुठे आहेत, कुठे गेल्यात त्या मॅडम. तारिणीचे वडील मात्र सरळ म्हणतात, अहो काय झालं, निदान मला सांगा तरी, मी तिचा नवरा आहे. आता मात्र ती बोलते, अरे वाह, तुम्हीच आहात का नवरा, म्हणजे भोळी भाबडी तुमची फॅमिली दिसते, पण एक नंबरची क्रिमिनल कॅटेगरीमधली तुमची फॅमिली आहे. सगळं घरात लपून ठेवलं आहे, सगळे कारस्थानं केले आणि मस्त ऐश करत आहात एवढ्या दिवसांपासून. कुठे आहे आता सांगाल का तुम्ही. तेव्हा ते म्हणतात, अहो काय झालं, ती आता खांडेकरांच्या घरी येईल, कारण तिची लेक आता त्रासात आहे. युवराज खांडेकर आमचा जावई आहे ना, त्यांना आता अटक केली आहे संशयास्पद म्हणूनच आता तिकडे निशीचा खूप आकांतांडव सुरू आहे. निशीची तब्येत खराब झाली आहे म्हणून तिची आई तिला सांभाळायला गेली. जे म्हणते, वा 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 वा, सासूबाई आणि जावाई या दोघांचं तर मस्तपैकी क्रिमिनल बॅकग्राऊंड दिसायला लागले मला तर. आता कौशिकीच्या घरी ती गेली कशाला, इकडे मात्र यांचं काहीतरी वेगळंच चाललंय आणि जी काही आता मर्डर मिस्ट्री आहे ना, या फॅमिलीला आता जॉईनच आहे. सगळं या दोन घरातूनच आपल्याला सत्य कळणार आहे. कौशिकीच्या घरी म्हणजेच खांडेकरांच्या घरी आता प्रेक्षकांनो कौशिकी जेजेच्या समोर येते आणि परत बोलते, तुमची हिंमतच कशी झाली खांडेकरांच्या घरात विदाऊट परमिशन येण्याची. जे मात्र तिच्या स्टाईलमध्येच आता बोलायला लागते, खांडेकरांना त्रास द्यायला अजिबात मी आले नाही आहे बरं का कौशिकी मॅडम. एक व्यक्ती तुमच्या घरी आहे जिच्यावर आम्हाला संशय आहे, तिला मात्र मला आता अरेस्ट करावं लागणार आहे, कारण तिला एकदाचा वर्दीचा खाक्या दाखवला नाही ना तर ती काही सत्य बोलणार नाही आहे. कौशिकी म्हणते, ती म्हणजे कोण, कुठली महिलाविषयी बोलताय का तुम्ही. तेव्हा मात्र आता प्रेक्षकांनो रेखा बेलसरेचं नाव घेतल्या क्षणी कौशिकीला, पद्मिनीला सगळ्यांना धक्काच बसतो. आता मात्र तुम्ही सांगू शकाल का ही कोण आहे, आणि ती चक्क वसुताईचा फोटो काढते आणि हिचा खून झालाय, आम्हाला इथं हिच्या खुनापर्यंत पोहोचायचे म्हणून आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचलोय, ते सुद्धा आता
कशा? तुमच्या संशयित म्हणून. आता मात्र इकडे तारिणीच्या डोळ्यात अश्रू येतात. तिने सावत्र आई असून सुद्धा तिच्यावर खूप प्रेम केलं आहे, खूप तिला मान सन्मान दिला आहे, आईचं प्रेम दिलं आहे. पण त्या रेखा बेलसरेनेच आत्तापर्यंत वसूचा खून करून या घरात राहून तिची दादागिरी चालवलेली आहे. आता मात्र जेला पुरता डाऊट आहे, कुणाचंच ती काही ऐकत नाही. कौशिकीच्या तोंडावर मात्र आता ती सांगते की रेखा बेलसरेचा अरेस्ट वॉरंट माझ्याकडे आहे, म्हणून आता मला रेखा बेलसरेला अटक करायची. निशी मात्र प्रेक्षकांनो खूपच आता राडा घालायला लागते. इकडे पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर केदारला लगेच आता म्हणजे तारिणी बोलते, आईला सुद्धा आता जे मॅडमनी अटक केली आहे केदार. अरे आता माझी जरी सावत्र आई असली ना तरी त्यांनी का अटक केली, तिच्यावर काय संशय आलाय? आता मात्र तारिणी बोलते, मला तर काहीच कळत नाही आहे. खरंच या ड्रगच्या बाबतीत खांडेकराच्या घरचा गुन्हेगार कोण आहे? आपल्याला गुलाबने सांगितलं होतं आणि आज चक्क जेनी आईला उचललंय. जे मॅडम आता त्यांच्याकडे गेली होती, त्यांनी मला नेक्स्ट मुवमेंट काय ते सांगितलं नव्हतं, पण जेच्या मनात काही ना काही आता मोठं चाललंय. केदार मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मात्र जे मॅडम लेडी सिंघम बनून प्रेक्षकांनो रेखा बेलसरेला जेलमध्ये टाकून देते. खरं तर निशीचा नवरा जेलमध्ये, निशीची आई जेलमध्ये, निशीची मात्र पुरती वाट लागलेली असते. सगळं कुटुंब तिला सावरतं. इकडे मात्र जे मॅडमनी कौशिकीला स्पष्ट सांगितलंय, ड्रग्स प्रकरणात तुमच्या घरामध्येच कोणीतरी कारस्थानी आहे, तुमच्याच घरातून सूत्र हल्लेली आहे आणि छोटासा एक स्टेटमेंट माझ्यासमोर आलंय. त्यामुळे मला आता ठोक पुरावा तर माझ्याकडे नाही आहे, पण तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबरमधून गुलाबचा बॉस नक्कीच आहे. गुलाबचा बॉस तुमच्याच खांडेकरातला एक आहे. लवकरच मी येणार आहे, मी पुन्हा येईन आणि पुन्हा त्याला अटक करून घेऊन जाईल, असं मात्र प्रेक्षकांनो इकडे सरळ तिने धमकी दिली कौशिकीला आणि कौशिकी मात्र टेन्शनमध्ये येते. इकडे जे मॅडमनी मात्र रेखाबाईला अजिबात माफ केलेलं नाही आहे. सनकन कानाखाली तिच्या देते आणि तिला सगळे फोटो दाखवते गुलाबचा, वसुताईचा. सांग ना, एक न्यूज आली होती त्याच्यात तुझं नावसुद्धा आलं होतं, नंतर मात्र तुझं नाव अचानक गायब कसं झालं? रेखा बेलसरे, काय घडलं होतं जुन्या काळात? मला तुझ्याकडून सगळ्या सत्याची कबुली पाहिजे. तेव्हा रेखा रडायला लागते, अहो मी काही केलं नाही आहे, तुम्ही तर असंच बिना अन्यायी माझ्या जावयाला अटक केलं, आता मलाही अटकवण्याचा प्रयत्न करताय. नक्कीच कोणीतरी आमच्याविषयी आता इकडे डाव खेळत आहे. ती म्हणते, डाव नाही आहे रेखाबाई, हा डाव नाही आहे, तू आता फक्त मला सत्य सांग. रेखा बोलते, माझं काही याच्याशी देणं घेणं नाही आहे. अहो फक्त निशी माझी त्या घरात सून म्हणून गेली ना, म्हणून मी त्यांच्या घरी जाते. रेखाला मात्र आता जे असे काही फटके देणारे प्रेक्षकांनो, कारण आता जसा युवराज बोलला तसं रेखाकडून सुद्धा सगळं सत्य जेला वदवून घ्यायचं असतं. इकडे मात्र आता गुलाबसोबत मला इकडे तारिणीच्या वडिलांसोबत लग्न करायचं होतं. जेव्हा आता ही पोलीस ऑफिसर माझ्या मागे होती, गुलाबला सुपारी दिली होती मी की हिला कोणी मारलं हे मात्र मला माहिती नाही आहे. जे मॅडम मात्र आता हे सगळं ऐकल्यावरती सरळ रेखा बेलसरेचा जावई जिकडे युवराज आहे तिथंच आता याच्या बाजूला रेखा बेलसरेला टाकतं. युवराजला आता जाम टेन्शन येतं. खांडेकरांच्या घरी आता कोणची व्यक्ती आहे जी लपलेली, जो ड्रगचं काम करतोय, याचा सुद्धा शोध आता जे लवकरच लावणारे प्रेक्षकांनो. आता मात्र जे मॅडमच्या नजरेमध्ये संशयित म्हणून पद्मिनी तर आलेली आहे. आता मात्र रेखाला ती चौकशी करून खरंच सोडून देणार की रेखाला अरेस्ट करणार आहे? आणि युवराजनी जे काही स्टेटमेंट आत्तापर्यंत दिलंय त्यानुसार पद्मिनी खांडेकरच आता गुलाबची बॉस असल्याची शंका मात्र आता नाकारता येत नाहीये. कारण दयानंद खांडेकर यांचं आता सगळं हतबलता, यांची सगळी आता प्रेक्षकांनो जे काही परिस्थिती आहे ते पाहता जेला वाटतं नाही, दयानंद खांडेकर याच्यामध्ये असू शकत नाही आहे. एक तर पद्मिनी खांडेकर, नाहीतर त्या दुबईचा काका. या दोघांवर मात्र आता हिला संशय आलाय. गुन्हेगार आपल्याला भेटणं खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, तारिणी मालिकेचे सगळेच अपडेट, सगळे प्रोमो अपडेट जाणून घेण्यासाठी, येणाऱ्या अपडेटची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.